नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सामाजिक प्रशासनाचे महत्त्व, वेगवेगळे जे कायदे आहेत त्याचा उपयोग समाज कल्याण प्रशासनामध्ये कशासाठी केला जातो ते आपल्याला बघायचं आहे। साधारणपणे 20वे शतक इथे हा क्वेश्चन बनतो, लक्षात घ्या। 20वे शतक हे कल्याणकारी समाजवादी आणि लोकशाहीचे शतक होते असं म्हटलं जातं। कुठलं कल्याणकारी समाजवादी आणि लोकशाहीचे शतक होते। यात जनतेच्या कल्याणाला महत्त्व देण्यात आले। लोकांच्या कल्याणासाठी समाज सुधारणा, समाज परिवर्तन, सामाजिक सुरक्षेसाठी समाज कल्याण प्रशासन महत्त्वाचे मानले जाते। लोक प्रशासनातील सामाजिक कल्याण प्रशासनाला अनेक कारणांमुळे महत्त्व दिले। ती काही कारणं आहेत ते बघूया। सगळ्यात पहिले भारतीय संविधानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, बरोबर आहे। भारतीय संपूर्ण राज्यघटनेमध्ये कल्याणकारी राज्य ही संकल्पना रूढ झाली आणि ती रूढ होत असताना भारताच्या घटनेतील उद्देशपत्रिकेमध्येच आपण बघितलं समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, बरोबर याचे अभिवचन देण्यात आलेले आहे आणि प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार पण दिलेले आहेत। मग ते मूलभूत अधिकार दिलेले असताना सामाजिक समता, सामाजिक एकोपा आणि समाज कल्याणाचा निर्धार हे पण त्यातून व्यक्त करण्यात आलेला आहे। बरोबर, उपेक्षित समूहांची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वांची निर्मिती करण्यात आली आहे, जे साधारण तुम्हाला आर्टिकल 36 पासून तर 51 पर्यंत बघायला मिळतात। आर्टिकल 36 ते 51 कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांची, बरोबर आहे। तर या तरतुदींची अंमलबजावणी सामाजिक प्रशासनालाच करावी लागते। सामाजिक प्रशासनाने अंमलबजावणी न केल्यास या तरतुदी व साधने काय होतात? फक्त कागदावरच राहतील असं आपण म्हणू शकतो, बरोबर। मानव कल्याणाची साधनं, बरोबर। सामाजिक कल्याण प्रशासनाला मानव कल्याण करण्यासाठी ते एक साधन म्हणून पण कार्य केले जातं। मग मानव कल्याणांमध्ये काय? निराश्रितांना आश्रय देणे, दलितांना मदत करणे, त्यानंतर आदिवासी, भटके, स्त्रिया, कामगार, लहान मुले, बालगुन्हेगार, बालकामगार, भिकारी यांच्यासाठी योजना, उपाययोजना या सगळ्यांची अंमलबजावणी ही समाज कल्याण प्रशासनाकडूनच केली जाते। अपराध्यांना योग्य मार्गावर आणणे, मागासवर्गीयांची प्रगती करणे, विकलांगांना सन्मान प्रदान करणे, सामाजिक दोष नष्ट करणे हे समाज कल्याण प्रशासनाकडूनच केले जातात। म्हणजे थोडक्यात सांगायचं उद्दिष्ट काय मित्रांनो, जे पण तुम्हाला आयुष्यात चांगलं करता येईल ते समाज कल्याण प्रशासन करत असतं। त्यामुळे उद्या जेव्हा तुम्ही या पोस्टवर जाणार आहात तर हे सगळे करण्याची संधी तुम्हाला असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। मानवी कल्याण आणि समाजसेवेची पारंपरिक पद्धती नष्ट झालेली आहे। अशा वेळी समाज कल्याणाची जबाबदारी समाज कल्याण प्रशासनालाच घ्यावी लागते। भौतिक वाद, व्यक्तिगत स्वार्थामुळे मनुष्य आत्मकेंद्रित व अहंकारी बनला आहे। त्यामुळे समाजाच्या कल्याणाचे साधन म्हणूनच या प्रशासनाला कार्य करावी लागतात। समाज कल्याण संबंधीची कार्य केंद्रीय समाज कल्याण मंत्रालय, केंद्रीय समाज कल्याण मंडळ, बघा समाज कल्याण मंत्रालय आणि मंडळ या दोघांची रचना आणि कार्य वेगवेगळे आहेत, ते आपल्याला बघायचे येणाऱ्या काळात। नंतर राज्य समाज कल्याण खाते, राज्य समाज कल्याण मंडळ यांच्याकडून केली जातात। त्यानंतर समाज सुधारणा किंवा समाज परिवर्तनाचे माध्यम, बरोबर। सामाजिक कल्याण प्रशासनाला समाज सुधारणा किंवा समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून पण बघितले जाते। त्यानंतर नियोजनाद्वारे किंवा हेतू परस्परपणे मुद्दाम किंवा सुनियोजित पद्धतीने राज्यघटना आणि शासन या संस्थेकडून जे परिवर्तन केले जाते ते सुनियोजित पद्धतीचे असते। म्हणजे कम्प्लिटली प्लॅन असते असं आपण म्हणू शकतो, कारण प्लॅन नसेल तर आपल्याला त्यातून हवा तो रिझल्ट मिळणार नाही। तो रिझल्ट मिळण्यासाठी ते प्लॅन करावं लागतं, बरोबर आहे। जसं आता हुंडा प्रतिबंधक कायदा असेल, भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा असेल, हे कायद्यांची मी नावं घेतोय मित्रांनो, वेळ भेटला तर हा 100% वाचा। जरट विवाह प्रतिबंधक कायदा, अस्पृश्यता निवारण कायदा, स्त्रिया व मुलांच्या अनैतिक वापरास प्रतिबंध घालणारा कायदा, समान वेतन कायदा, किमान वेतन कायदा, नुकसान भरपाई कायदा, गर्भजल परीक्षण बंदी कायदा, बाल कामगार निर्मूलन कायदा, दत्तक विधान कायदा, भिक्षावृत्ती प्रतिबंधक कायदा, वेट बिगार निर्मूलन कायदा या अनेकविध कायद्यांची अंमलबजावणी करून समाज सुधारणा केल्या जातात। नंतर राष्ट्रीय विकासाला मदत करणे, कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्री, सामाजिक मूल्य, राजकीय निष्ठा, प्रशासकीय कुशलता तसेच मानवी साधनांवर अवलंबून असतो। आता भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारताची लोकसंख्या ही प्रचंड आहे, परंतु ही लोकसंख्या काय राष्ट्रीय विकासाला मदत करणारीच आहे, बरोबर आहे। याच्यामध्ये कारण समाजामध्ये जर आपण बघितलं या लोकसंख्येच्या भागापैकी मोठा भाग हा मजूर, कामगार, लहान मुले, बालकामगार, बालगुन्हेगार, अपराधी, विकलांग, अशिक्षित, दुर्बल,
स्त्रिया, दलित, आदिवासी, भटके लोक यांचे प्रमाण जास्त आहे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी यांची उन्नती आपल्याला करावी लागते. म्हणजे काय, ही लोकसंख्या जो यांना आपण व्यवस्थित साधनं उपलब्ध करून दिली, यांच्या समस्या जर आपण सोडवल्यात तर त्याचाच उपयोग आपण राष्ट्र उन्नतीसाठी पण करू शकतो. हे आपल्याला समाज कल्याण प्रशासनातून सांगायचं आहे आणि समाज कल्याण प्रशासन कामही तुमचं तेच करतंय. बरोबर आहे. त्यानंतर विशेषीकरणाच्या स्वरूपातील कार्य, जसं विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकीकरणामुळे विशेषीकरणाला महत्त्व आले आहे. अधिकांश कार्य सामान्य प्रशासकापेक्षा विशेषज्ञाकडूनच केली जातात. लोकप्रशासनात सामाजिक कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, महिला, बालविकास ही मंत्रालय निर्माण करण्यात आलेली आहेत. या मंत्रालयाची कार्य सामान्य स्वरूपाची आहेत. समाजात सर्वच लोक सामान्य स्वरूपाचे नसतात. दलित, आदिवासी, भटके, स्त्रिया, मुली यांच्या विकासाकडे अधिक लक्ष द्यावे लागते. हिंदी इथे चुकून झालेलं आहे, द्यावे लागते. विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यांच्या विकासासाठी विशेष योजना तयार कराव्या लागतात. जसं रोजगारासाठी काय योजना तयार केली आपण, तर रोजगार हमी योजना. नंतर निराधार लोकांसाठी संजय गांधी निराधार योजना. आवास योजना, ज्यांना घरं नाही त्यांच्यासाठी कुटुंब आवास योजना आपण म्हणू शकतो, किंवा प्रधानमंत्री आवास योजना आपण त्याला नाव दिले. नंतर सुवर्णजयंती ग्राम स्वराज्य योजना, सावित्रीबाई फुले शिक्षण योजना, निरंतर शिक्षण योजना, घरकुल योजना, अपंगांसाठीच्या योजना. या सर्व योजना खास दुर्बल घटकांसाठी राबवल्या जातात. या योजना प्रभावीपणे राबवण्याचे कार्य सामाजिक कल्याण प्रशासनाला करावे लागते. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांना मदत करणे, प्रोत्साहन देणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. करेक्ट आहे, कारण सगळे काम प्रशासनाला करणं एकाच वेळी शक्य होत नाही. तर मग अशा वेळी स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्यांची पण मदत आपल्याला घ्यावी लागते. त्यांना कुशल मनुष्यबळ त्यांच्याकडे असतं, त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांना साधनं उपलब्ध करून देणे आणि पैशाची त्यांची जी कमतरता आहे किंवा तांत्रिक साधनांची जी कमतरता आहे, त्यामुळे समाज कल्याण प्रशासनाला स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावीच लागते, आपण असं म्हणू शकतो. या संघटना समाज कल्याण प्रशासनाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, परंतु त्यांची कार्यपद्धती पारंपरिक प्रशासनापेक्षा वेगळी आहे. या संस्थांकडून योग्य पद्धतीने कार्य करून घेण्याची जबाबदारी समाज कल्याण प्रशासनावर आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. करेक्ट आहे. त्यानंतर सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. मित्रांनो, भारतामध्ये न्याय जी राज्यघटना आपण स्वीकारली किंवा जनरल पण आपण जर चर्चा करायचं ठरवलं तर न्यायाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर त्यातल्या त्यात आर्थिक न्याय, राजकीय न्याय, कायदेशीर न्याय, बरोबर. त्यानंतर सामाजिक न्याय. मग सामाजिक न्याय म्हणजे काय की सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर समाज कल्याण प्रशासनाचं कुठलं असेल किंवा त्याचं उद्दिष्ट असेल ते म्हणजे काय, सामाजिक परिवर्तन घडवून आणणे व सामाजिक परिवर्तनाचा उद्देश सामाजिक न्यायाची प्राप्ती करणे होय. कशाचा? सामाजिक परिवर्तन तर घडवून आणायचं, पण कशासाठी की आपल्याला सामाजिक न्याय प्राप्त करायचा. काय करायचं आहे? सोशल जस्टिस प्राप्त करायचं आहे. म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना ही लोकशाही, समाजवादी आणि कल्याणकारी राज्यामुळे निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो, बरोबर. म्हणजे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचा समाज आणि न्याय हे दोन शब्द आहेत, म्हणून या संकल्पनेचा संबंध समाजाला न्याय देणे किंवा त्याच्याशी न्याय देण्याशी संबंधित आहे. समाजात व्यक्तिव्यक्तींमध्ये असणारी असमानता, अन्याय, शोषण नष्ट करणे, सहयोगाची भावना, मानवी प्रतिष्ठा निर्माण करणे, तसेच व्यक्ती महत्त्वाची असते ही मानसिकता निर्माण करणे म्हणजेच सामाजिक न्याय होय असं आपण म्हणू शकतो. समाजातील अनेक घटकांशी संबंधित असणारी ही संकल्पना आहे, त्यामुळे ही प्राचीन काळापासून चाललेली आहे. न्यायास इंग्रजीमध्ये आपण जस्टिस म्हणतो हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. या जस्टिसमध्ये जस हा जो शब्द आहे याचा अर्थ जोडणे होतो. लक्षात घ्या, हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. जसचा अर्थ काय होतो? जोडणे आणि संयोजित करणे होय असं आपण म्हणू शकतो त्यांना. म्हणजे व्यक्तीला परस्परांशी जोडणे किंवा एकीकृत करणे म्हणजे सामाजिक न्याय होय असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. करेक्ट आहे. मग त्याच्यामुळे सामाजिक न्याय ही जी संकल्पना ही एक नैतिक स्वरूपाची संकल्पना आहे, बरोबर आहे. प्लेटोच्या मते जर आपण बघायला गेलं तर न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा व्यक्तीचा त्याच्या स्वाभाविक गुणानुसार विकास होऊ देणे, सामाजिक स्थिती त्यास अनुकूल बनविणे होय, त्याला प्लेटोने न्याय म्हटलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते समाजातील ज्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अन्याय झालेला आहे तो दूर करणे, त्यांना विकासाची संधी प्राप्त करून देणे म्हणजेच सामाजिक न्याय आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. नंतर सेंट ऑगस्टिन आहेत, त्यांच्या मते न्याय म्हणजे ईश्वरी न्याय हो. त्यांनी ईश्वरी न्यायाला राज्याचे एक प्रमुख साधन मानले आहेत. प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या आहेत न्यायाच्या. वॉरकरच्या मते न्यायसंबंधीचा संबंध व्यक्ती
त्यांच्यातील अधिकारांच्या वितरणाशी काय मित्रांनो संबंधित आहेत. अरिस्टॉटलच्या मते काय न्यायाचे दोन प्रकार असतात. एक असतो वितरणात्मक न्याय आणि दुसरा असतो सुधारक न्याय किंवा सुधारक वितरणात्मक न्याय. या वितरणात्मक न्यायात व्यक्तीने समाजासाठी कोणते कार्य केले यावरून त्याचे अधिकार ठरतात. तर सुधारक न्यायात राज्याने समाज सुधारण्यासाठी काय केले. बघा, वितरण आणि सुधारणा. आता वितरण म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचं न्यायाची अपेक्षा करतोय तर त्याने समाजासाठी काय केलं त्याच्या बेसिसवर त्याला अधिकार दिले जातात. आणि दुसरं जर आपण सुधारणात्मक न्याय जर बघितलं तर राज्याने समाज सुधारण्यासाठी काय काय केलं हे त्याच्यामध्ये आपण चर्चा करीत असतो. अरिस्टॉटलच्या मते न्यायाचे विविध प्रकार आहेत. ते म्हणजे प्राकृतिक न्याय. कोणाच्या मते अरिस्टॉटल. नैतिक न्याय, राजकीय न्याय. प्राकृतिक न्याय म्हणजे काय, प्रत्येक व्यक्ती विचारशील विवेकशील असतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय, समाजाच्या विविध बंधनातून मुक्त असणारा मनुष्यच समानतापूर्वक किंवा व्यवहार करू शकतो. सर्व मनुष्याचे विचार एकसारखे नसतात. त्यामुळे प्राकृतिक न्यायात जिसकी लाठी उसकी भैंस ही म्हण आहे आपल्याकडे, यानुसार कार्य केले जात नाही. नैतिक न्याय म्हणजे काय, ज्या ठिकाणी नैतिकता असते, जे योग्य बरोबर त्यातून त्या व्यक्तीचे अधिकार आणि कर्तव्य हे निश्चित केली जातात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग परस्परांमध्ये दयाभाव ठेवणे, परस्परांमध्ये प्रेम ठेवणे, परस्परांना सहकार्य करणे, या गोष्टी याच्यामध्ये केल्या जातं. त्यामुळे हे आचरण जे आहे नैतिक आचरणच हे काय या न्यायाचा आधार आहे. राजकीय न्यायामध्ये जर आपण बघितलं यालाच अरिस्टॉटलने वितरणात्मक न्याय असे म्हटलंय, ज्यात व्यक्तीला राजकीय समाजात उचित स्थान दिले जाते. व्यक्तीला शासनात सहभागी करून घेणे किंवा सरकारमध्ये सहभागी होण्याची योग्यतेनुसार संधी देणे म्हणजेच राजकीय न्याय होय असं आपण म्हणतो. मग राजकीय न्याय कसा मिळतो तुम्हाला, मग त्यात निवडणुका लढवणे, मतदान करणे, सरकारी कामकाजात सहभागी होणे, संघटना स्थापन करणे व अधिकाराच्या राजकीय न्यायामध्ये विचार केला जातो. महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर आर्थिक न्याय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यात उत्पन्न साधनावरील अधिकार तसेच संपत्तीचे योग्य वितरण, ज्यात प्रत्येकाला त्याच्या श्रमानुसार मोबदला मिळेल. डिव्हिजन ऑफ लेबर आपण कार्ल मार्क्सच्या याच्यामध्ये पण आपण बघितलं होतं. इमाईल दर्खिम ज्यावेळेस आपण स्टडी केला स्टार्टिंगलाच त्यावेळेस पण आपण श्रमाचे विभाजन ही संकल्पना बघितली. आर्थिक शोषण होणार नाही, आर्थिक साधने व सत्तेचे विकेंद्रीकरण होईल, समाजवादाचा यात विस्तार केला जातो. आणि पाचवा आहे तुमचा कायदेशीर न्याय. कायदेशीर न्याय अंतर्गत सर्व व्यक्तींना राज्याने जे कायदे निर्माण केलेत त्याचे पालन करावे लागतात. हे कायदे सर्व मान्य असतील, समाजातील रूढी परंपरांनाही या कायद्याचे स्वरूप प्राप्त झालं असेल, राज्याने निर्माण केलेल्या कायद्यानुसारच न्यायमंडळ न्याय देईल. म्हणजे न्यायाचे अंतिम उद्दिष्ट काय मित्रांनो, समाजामध्ये सलोखा असावा, एकोपा असावा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे समाजामध्ये वृद्धिंगत व्हावं, स्वातंत्र्य देण्याची, न्याय देण्याची भावना विकसित करणे हे न्यायाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे असं आपण म्हणू शकतो. मग साधारणतः जर आपण बघितलं सामाजिक न्यायामध्ये खालील बाबींचा विचार केला जातो. कुठल्या, तर व्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक हितही महत्त्वाचे मानले जाते. मानवी प्रतिष्ठा, त्याचा गौरव तसेच त्याच्या अधिकाराचेही रक्षण केले जाते. लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, कल्याणकारी राज्यातच सामाजिक न्यायाचा प्राधान्याने विचार केला जातो. जन्मतःच सर्व व्यक्ती समान मानल्या जातात. सर्व व्यक्तींना सारखीच प्रतिष्ठा दिली जाते. कोणत्याही एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचे साधन मानले जात नाही. जात, धर्म, वंश, लिंग, रंग, संपत्ती यांच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव केला जात नाही. समाज सुधारणा, सामाजिक कल्याण व सामाजिक परिवर्तन हे सामाजिक न्यायासाठीच केले जातात. मूलभूत अधिकार, नीती निर्देशक तत्वे, सामाजिक कायदे, सामाजिक धोरण, सामाजिक नियोजन आणि संविधानाची निर्मिती हे पण सामाजिक न्यायाची साधने मानली जातात. भारतात आरक्षण धोरणाला सामाजिक न्यायाचा आधार मानण्यात आले. म्हणजे भारतात जे आरक्षण दिलंय ते सामाजिक न्यायाच्या आधारावरच दिलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता यामध्ये सामाजिक न्याय आपण बघितलं. आता भारतीय राज्यघटना आणि सामाजिक न्याय हे जर आपण कॉन्सेप्ट बघायला गेलं त्याच्यामध्ये काही घटक त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. बरोबर, जसं आता उदाहरणार्थ सामाजिक न्यायासाठीच भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली. मग भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक न्याय कुठे कुठे दिसतो तुम्हाला, तर तो मूलभूत अधिकारांमध्ये दिसतो, तो मार्गदर्शक तत्वांमध्ये दिसतो, तो सामाजिक धोरणांमध्ये दिसतो, सामाजिक कायद्यांमध्ये दिसतो, सामाजिक नियोजनामध्ये पण दिसतो. मग आता मूलभूत अधिकार जर आपण बघितले तर मूलभूत अधिकार कुठून सुरू होतात मित्रांनो, साधारण आर्टिकल 13 पासून जर बघितलं, 12 मध्ये स्टेट आहे, आर्टिकल 13 ते 35 मध्ये आपण मूलभूत अधिकार सांगितलेत. राज्यघटनेच्या आर्टिकल 13 ते 35 मध्ये आपण काय सांगितले, मूलभूत अधिकार सांगितलेत. मग यामध्ये कलम 14 जर आपण बघितलं तर सर्व नागरिक कायद्यासमोर समान असतील व त्यांना समान संरक्षण पण दिले जाईल.
हे कलम 14 मध्ये सांगितले, म्हणजे समान न्याय असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर कलम 15 नुसार धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्माच्या आधारे मतभेद न करणे हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलंय. कलम 16 नुसार सर्व नागरिकांना प्रशासनात समान संधी दिली जाईल. त्याच्यामध्ये 4-5 पार्ट आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये महिला असतील, ते असतील, ते सगळे त्याच्यामध्ये दिले. पात्रतेनुसार निरनिराळ्या पदांवर नेमणुका पण केल्या जातात. कलम 17 नुसार अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यात आलं असून कोणालाही अस्पृश्यता पाळता येणार नाही, म्हणजे ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. बरोबर आहे. आपल्याकडे काय सॉरी आपल्याकडे काय होतं, अगोदर अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात पाळली जायची मित्रांनो, आणि ते राज्यघटनेनेच एक कलम त्याच्यामध्ये टाकून कलम नंबर 17 हे तुमचं अस्पृश्यतेशी संबंधित आहे. अस्पृश्यता तुम्हाला पाळता येणार नाही, तो कायद्याने काय मित्रांनो गुन्हा आहे. जसं कलम नंबर 25 नुसार कोणत्याही प्रकारचे शोषण करता येणार नाही किंवा मोबदला न देता काम करून घेता येणार नाही. मूलभूत अधिकार प्रदान करून सामाजिक न्यायात निर्माण होणारे अडथळे दूर करण्यात आले. आता मार्गदर्शक तत्वांमध्ये काय दिलेलं आहे महत्त्वाचं, राज्यघटनेतील प्रकरण 4 मध्ये मार्गदर्शक किंवा नीतिदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. मूलभूत अधिकार कुठे आहे, प्रकरण 3 मध्ये, बरोबर आहे. आणि प्रकरण 4 मध्ये काय आहेत मित्रांनो, मार्गदर्शक किंवा नीतिदर्शक तत्व आपण त्याला म्हणत असतो. मग याच्या कलम 41 नुसार काय, कोणत्याही नागरिकांना काम मागण्याचा, शिक्षण घेण्याचा आणि मदत मागण्याचा अधिकार आहे. कलम 42 नुसार कामगारांना काम करण्यायोग्य परिस्थिती सरकारने निर्माण करावी असं पण सांगण्यात आलेलं आहे. कलम 44 जर आपण बघितलं राज्यघटनेचं, त्यानुसार सर्वांसाठी समान नागरी कायदा संमत केला जावा. अजून हा झालाय का, तर नाही मित्रांनो, बरोबर, हा अजून अप्लाय झालेला नाहीये. कलम 45 नुसार 14 वर्षाखालील सर्व मुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केली जावी. बरोबर आहे. याचंच एक आर्टिकल मूलभूत अधिकारांमध्ये 21 मध्ये पण आहे, ज्या ठिकाणी सक्तीचं शिक्षण म्हणजे शिक्षणाचा अधिकार तुम्हाला प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर कलम 47 नुसार जनतेचे जीवनमान उंचावण्याचा सरकारने प्रयत्न करावा असं पण त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे सामाजिक धोरण. सामाजिक धोरणामध्ये सामाजिक न्यायासाठी सरकारने निरनिराळी धोरणे संमत करावी. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर सरकारने अनेक सामाजिक धोरणांची निर्मिती केलेली आपल्याला बघायला मिळते. जसं उदाहरणार्थ आरक्षणाचं धोरण असेल, मुलांच्या कल्याणाचं धोरण असेल, कामगार धोरण असेल, महिला धोरण असेल, दलित, भटके, आदिवासी जमातींचे धोरण असतील, लोकसंख्याविषयक धोरण असेल, पोषाहार, गृहनिर्माण, शिक्षण आणि आरोग्यविषयक धोरण असेल, या सगळ्या धोरणांचा त्याच्यामध्ये काय होतो मित्रांनो समावेश होतो. आता पुढचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे सामाजिक कायदे. समाजातील अनेक दुष्ट रूढी, परंपरा आणि सामाजिक ज्या संकल्पना आहेत, ज्यातून समाजामध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्टी, चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्या काढून टाकण्यासाठी वेगवेगळे कायदे वेळोवेळी संमत करण्यात आलेले आहेत. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं सतीप्रथा बंदी कायदा. सतीप्रथा म्हणजे काय होतं की ज्यावेळेस एखादा स्त्रीचा पती त्याचा मृत्यू व्हायचा, तर अगोदरच्या काळामध्ये स्त्रिया स्वतःहून जात होत्या, पण नंतर ही प्रथा बनवण्यात आली आणि ज्या स्त्रीची इच्छा नसेल जीव देण्याची, तिला सुद्धा त्या पतीबरोबर आगीमध्ये टाकण्यात आलं. मग त्याच्यावर बंदी घालण्यासाठी सतीप्रथा बंदी कायदा हा तुमचा साधारण 1827च्या दरम्यान संमत करण्यात आला. ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर विवाहविषयक कायदे असतील, भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा असेल, हुंडा प्रतिबंधक कायदा असेल, अस्पृश्यता निर्मूलन कायदा असेल, तसेच अनेक कामगारविषयक कायद्यांचाही समावेश याच्यामध्ये केला जातो असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर सामाजिक नियोजन. सामाजिक नियोजनालाच आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वपूर्ण घटक मानला आहे. या पंचवार्षिक नियोजनाच्या माध्यमातून भारताने काय सामाजिक न्यायासाठी अनेक कार्यक्रमांची निर्मिती करून त्यांची अंमलबजावणी पण याच्यामध्ये करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे सामाजिक परिवर्तन. बदल असेल किंवा परिवर्तन असेल हा समाजाचाच महत्त्वाचा भाग आहे आणि तो निसर्गाचा नियम आहे. जगात हे प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये बदल हे होतच असतात. मग या बदलांना कसं म्हणजे मानवाने अडॉप्ट करायचं. जसं आता 18व्या शतकातील समाज आणि संस्था अतिशय वेगळा होता, पण 21व्या शतकातील समाज काय हा त्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळा आहे आणि हा बदल मानवाने पण काय केला आहे, व्यवस्थितपणे अडॉप्ट केला आहे असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे समाजात होणारे परिवर्तन म्हणजे सामाजिक परिवर्तन आहे असं म्हटलं जातं आणि हे महत्त्वाचं आहे. करेक्ट आहे. त्यानंतर काही मुद्दे दिलेले आहेत या ठिकाणी.
समाजात होणारे परिवर्तन व बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तनाशी संबंधित आहे. यामध्ये डेव्हिस किंग्सले यांच्या मते जेव्हा सामाजिक संघटनेत मानवी संबंधांच्या संरचनेत व कार्यात परिवर्तन घडून येते तेव्हा त्यास सामाजिक परिवर्तन असे म्हणता येईल. लोकसमूह किंवा समाजाच्या व्यवहारातील बदलास सामाजिक परिवर्तन असे म्हणता येईल. म्हणजे या सर्व व्याख्येवरून आपल्याला लक्षात येतं की सामाजिक परिवर्तनात काय होतं मित्रांनो, मानवी संबंधातील बदल बघायला मिळतात, लोकसमूहात जे आहेत त्यांच्या व्यवहारातील बदल आपल्याला बघायला मिळतात, सामाजिक संरचनेतील बदल बघायला मिळतात, सांस्कृतिक बदल यांचा पण विचार केला जातो. बरोबर आहे. म्हणजे या बेसिसवर आपण सांगू शकतो की वेगवेगळ्या व्याख्या त्या ठिकाणी दिल्या आहेत, ह्या तुम्ही एकदा रीड कराल. हे बेसिक्स आहेत त्यामुळे मी याच्यात जास्त डिटेलमध्ये जात नाही. सो तुम्ही एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं समजेल. मग पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण, जो महत्त्वाचा आहे. करेक्ट आहे. त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू, सामाजिक परिवर्तन आणि समाज कल्याण प्रशासन. सो मित्रांनो, समाज कल्याण अधिकारीचा सिलेबस आलेला आहे ग्रुप बीचा, त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत, त्यामुळे अभ्यास करा. मी त्याच्यावरही लेक्चर घेतलेलं आहे, सो सगळ्यांनी ते बघा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्कीच आम्हाला सांगा. धन्यवाद मित्रांनो.